सो आता आपल्याला काय करायचंय, कालचं जे ऍप्लिकेशन होतं ना, तर त्या ऍप्लिकेशन मध्ये आज आपल्याला बिल कॅल्क्युलेट करायचंय. ओके, सो वी हॅव टू कॅल्क्युलेट द बिल in yesterday's application. Okay, so how to calculate that, I'll tell you how to calculate the bill. Okay, so let's understand this. आता बिल जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा मल्टिपल प्रोडक्ट लागणार आहे, बरोबर आहे? ठीक आहे. इफ यू हॅव अ मल्टिपल प्रोडक्ट्स, so then only you can calculate the bill. I'll open the program, 1 second. बघा आता काय करायचं, लक्ष द्या. सो काल एक डायग्राम नीट समजून घ्या आधी की आपल्याला काय करायचंय ते. सो हियर यू हॅव टू क्रिएट अ कस्टमर. हे बघा, हा कस्टमर आहे. या कस्टमरने हा प्रोडक्ट घेतलाय, बरोबर आहे? आणि या कस्टमरचा हा ऍड्रेस आहे. सो लेट्स अंडरस्टँड द डायग्राम अगेन अँड त्याच्यानुसार मी टाकतो इथे डेटा. कस्टमर आहे, कस्टमरचा आयडी, कस्टमरचा नेम, मोबाईल नंबर आणि कस्टमरने घेतलेला प्रोडक्ट. काल हे बघितलं आपण. मग प्रोडक्टचा ॲरे पण बघितला. म्हणजे या कस्टमरने मल्टिपल प्रोडक्ट घेतले. सो दिस इज युअर क्लास प्रोडक्ट. प्रोडक्टचा आयडी, प्रोडक्टचा नेम, प्राइस आणि इथे आली क्वांटिटी. नंतर इकडे आल्यावर तुम्हाला मिळणार आहे ऍड्रेस, सिटी, स्टेट, पिनकोड. आणि आता हा जो कस्टमर आहे, प्रोडक्ट आहे, तर या प्रोडक्टसाठी मला बिल करायचं आहे. तर बिल एक नवीन क्लास तयार होईल. ऍक्च्युली बिल हा एक जनरल वर्ड आहे ना, तर बिल शुड बी अ डिफरंट क्लास. सो बिल नंबर, बिलचं डेट, बिलची अमाऊंट, ओके, डिस्क्रिप्शन. तर आता बिल एक नवीन क्लास तयार करणार आपण. बिल एक नवीन क्लास तयार करणार आपण, ठीक आहे. सो लेट्स अंडरस्टँड दिस. ओपन दॅट प्रोग्राम. कालचा प्रोग्राम ओपन करतो मी. हे बघा इथे ऑनलाइन शॉपिंग ऍप्लिकेशन. ओके, लुक ॲट दिस. प्रोडक्ट इज देअर. ठीक आहे, दिस इज अ प्रोडक्ट क्लास. देन वी हॅव कस्टमर. हे आपण ऑलरेडी झालंय हा काल. हा तुमचा प्रोडक्ट क्लास, कस्टमर क्लास. ओके, पहिले आपण एकाच प्रोडक्टसाठी केलेलं, मग आपण मल्टिपल प्रोडक्टचं पण केलेलं. आपण काय केलंय, मल्टिपल प्रोडक्टचं आपण काल इम्प्लिमेंट केलंय. सो आय एम जस्ट लुकिंग फॉर दॅट प्रोग्राम ज्यात आपण मल्टिपल प्रोडक्ट केले होते. असं हे नाही. So this is also for single product. Then हे बघा इथे आहे, पण हा आपण नाही केलाय. 1 सेकंड. लुक ॲट दिस. दिस इज अ प्रोग्राम. हा कालचा प्रोग्राम आहे. कस्टमर, कस्टमर आयडी, कस्टमर नेम, कस्टमर मोबाईल नंबर, कस्टमरचे मल्टिपल प्रोडक्ट्स अँड कस्टमरचा ऍड्रेस. याला आपण व्हॅल्यू पास करणार. कस्टमर आयडी, कस्टमर नेम, मोबाईल नंबर, कस्टमरचा प्रोडक्टचा ॲरे आणि ऍड्रेस. आणि हे सगळं इथे सेट केलं कस्टमरला. त्याच्या आधी आपण प्रोडक्ट तयार केलेलं आहे. हे झालंय तुमचं. ओके, आय होप तुम्ही हे केलं असणार आहे, म्हणून मी पुढचं सांगतोय, म्हणून तुम्हाला पुढचं समजणार आहे. रिमेंबर दिस. मागचं एक्झाम्पल केलं असेल तरच हे लेक्चर कळणार आहे. मग आता आपण कुठपर्यंत आलो कालच्या लेक्चरमध्ये. सो वी हॅव क्रिएटेड हाऊ मेनी प्रोडक्ट्स डू यू वॉन्ट. आय सेड 3 प्रोडक्ट्स. तर ह्या प्रोडक्टचा आपण ॲरे केला. पहिला प्रोडक्ट आयडी, नेम, प्राइस अँड क्वांटिटी. फर्स्ट प्रोडक्ट बनवा, तो प्रोडक्ट ॲरेमध्ये ॲड करा. आय बिकम्स 1, 1 लेस दॅन 3. परत प्रोडक्टचा आयडी, नेम, प्राइस आणि क्वांटिटी. सेकंड प्रोडक्ट बनवा, ॲरेमध्ये ॲड करा. आय बिकम्स 2, 2 लेस दॅन 3. सेम अगेन हियर. क्रिएट, टेक द आयडी, नेम, प्राइस अँड क्वांटिटी. सो 3 प्रोडक्ट मी बनवलेत, ॲरेमध्ये ॲड पण केले. इथे प्रोडक्टचा ॲरे ॲड केला. ओके, कस्टमर रिटर्न केला. कस्टमर रिटर्न करून तुम्ही तो पाठवला कोणाकडे, मेन क्लासकडे. सो मेन क्लासला तुमचा कस्टमर आला. डिस्प्लेकडे गेला कस्टमर. डिस्प्लेकडे गेला. कस्टमर आयडी, कस्टमर नेम, मोबाईल नंबर, कस्टमरकडे असलेले प्रोडक्ट
एका ॲरे मध्ये मिळाले, त्यातला पहिला प्रोडक्टचा आयडी, नेम, प्राइस, क्वांटिटी. I1 1 लेस दॅन 3. परत 1 चा आयडी, नेम, प्राइस, क्वांटिटी. I becomes 2 2 लेस दॅन 3. परत 2 चा आयडी, नेम, प्राइस, क्वांटिटी. सो ट्राय टू अंडरस्टँड. हे आपण प्रिंट करतोय. सो नाव वी हॅव टू कॅल्क्युलेट अ बिल. मग बिल कॅल्क्युलेट करायला नाव व्हॉट आय एम डुईंग, आय एम टेकिंग वन एक्स्ट्रा मेथड हियर. In the info class, come to the info class, look at the class here. इथे आपण काय करू, एक मेथड घेऊया, पब्लिक void calculate a bill. बिल कोणासाठी कॅल्क्युलेट करायचं, या कस्टमर साठी. दिस इज द कस्टमर. ओके, सो नाउ चलो अपना the right. So you will get the all products array equal to customer dot get product. So retrieve all the products in a product array. सगळे प्रोडक्ट आले आपले कशामध्ये, प्रोडक्टच्या array मध्ये. ओके, you will get all your products into a product array. You will get all your products into product array. तुम्हाला एक सांगा, इथपर्यंत कळतंय सगळ्यांना हे काय केलंय? कालचा प्रोग्राम झाला असेल तर प्लीज रिप्लाय फ्रॉम एव्हरीवन. आय वॉन्ट रिप्लाय. ऑल युअर प्रोडक्ट्स इनटू दिस ॲरे, येस ऑर नो? सो आपल्याला काय झालं, इथे सगळे प्रोडक्ट आले या ॲरे मध्ये, राईट? यू विल गेट ऑल युअर प्रोडक्ट्स इनटू दिस ॲरे. नाव आता काय करणार बघा, लक्ष द्या. मी आता काय करतो, सगळे प्रोडक्ट आले ॲरे मध्ये, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, त्या प्रत्येक प्रोडक्ट साठी, म्हणजे बघा इथे प्रोडक्ट्स ॲरे दाखवावं लागेल पहिल्यांदा. आय नीड टू चेंज द डायग्राम हियर. ओके, चेंज दिस डायग्राम. हा कस्टमरचा डेटा. ओके, नंतर ॲड्रेसचा डेटा. सो हे बघा, कस्टमरचा डेटा, कस्टमर आय डी, कस्टमर नेम, मोबाईल नंबर, हे झालं कस्टमरचा डेटा. ॲड्रेससाठी ADDR. ADDR is address data. So your address is here now. This is separate object. ओके, त्याच्यात आपण सिटी घेतलंय. सपोज सिटी, स्टेट, पिनकोड, हा झाला ॲड्रेसचा डेटा. आणि इथे तुमच्याकडे प्रोडक्टचा ॲरे. हियर इज द ॲरे ऑफ प्रोडक्ट. ओके, प्रोडक्टचा ॲरे. आता काय होणार बघा, हियर यू विल गेट द 3 products. See this. तुमच्याकडे 3 products आहे इथे. फर्स्ट प्रोडक्ट, second product and third product. This is your first product, and this is the second product index according to the array. आता इथे आपल्याकडे प्रोडक्ट असेल 1, पेन ड्राइव्ह, प्राइस 100 रुपीज, क्वांटिटी 2 सपोज. सेकंड इज 2. ओके, बुक्स 200 रुपीज, क्वांटिटी 3. तिसरा प्रोडक्ट आपण घेतला काहीतरी 3. ओके, काय घेतला, लॅपटॉप, प्राइस इज 20,000, क्वांटिटी 2. असा आपल्याकडे इथे डेटा आहे. हा सगळा डेटा मी याच्यात घेतला एका व्हेरिएबल मध्ये. आय नीड अ फॉर लूप. I equal to 0, I less than equal to प्रोडक्टचा ॲरेची लेंथ and I प्लस प्लस. आता काय करणार, मला काय करायचं, हा 200 into 2 म्हणजे सॉरी 100 into 2 200 प्लस 200 into 3 600, 200 plus 600 800, 20,000 into 2 40,000, 40,800 माझे टोटल होणार आहे. आय विल गेट अ टोटल हियर. टोटल इक्वल टू 40,800. याच्यावर मी CGST कॅल्क्युलेट करणार आहे. सपोज 6% ने काहीतरी असेल, अंदाजे लिहितोय मी. ओके, 1200. SGST असेल, तो असेल 1200. and then I want final total equal to याचे जे काय होतील ते सपोज 42 42 43 43 200 असं काहीतरी होईल अंदाजे, राईट? सो आता हे कसं 1 2 3 4 I need a 4 variables. I need 4 variables. So declare that variables here. Float, total, CGST,
HGST फायनल टोटल. ओके, हे व्हेरिएबल डिक्लेअर करा, सगळे झिरो करून द्या. लोकल व्हेरिएबल झिरो, all the variables you have to declare as a zero. Now after this काय करायचं बघा, total is equal to total plus product array चा I चा get product price into product array चा I dot get product ची क्वांटिटी. म्हणजे काय होईल बघा, पहिला प्रोडक्ट आहे तुमचा, दॅट इज सपोज किती बोललो मी आता, आय चेंज दिस कलर नाव, सी दिस 100 रुपीज. ओके, आणि हे 2 बिकॉज आय माझा 0 कडे सध्या. ओके, आय 0 असताना 0 लेस दॅन 3 पेक्षा 0 नंबरचा प्रोडक्टची प्राइस इंटू 0 नंबरच्या प्रोडक्टची क्वांटिटी, याची जी टोटल होईल ती जाईल या टोटल मध्ये. वाय दिस एरर इज कमिंग, टाइप कॅनॉट कन्फर्म डबल. ओके, टेक इट डबल. अच्छा, हा ठीक आहे. 0 नंबरचा प्राइस इंटू 0 नंबरची क्वांटिटी, म्हणजे 0 प्लस 0 प्लस 0 प्लस 100 इंटू 2 200. हा लक्षात ठेवा, हे झालं तुमची टोटल. दिस इज राईट नाउ फर्स्ट टोटल. I becomes 1, 1 less than 3. I is now here. I is now here. हे बघा, I 1 less than 3. So 1 नंबरचा प्राइस किती आहे, 200 इंटू क्वांटिटी 3 म्हणजे 600. So 200 plus 600 is equal to 800. I is now 2, 20,000 into 2. Okay, so that becomes a 40,000. 40,000. Okay, plus 800 म्हणजे 40,800. हे झाली आपली टोटल. आता या टोटल वर आपल्याला जीएसटी काढायचा आहे. CGST इक्वल टू टोटल इंटू 0.06. SGST is equal to total into 0.06. Final total is equal to total plus CGST plus SGST. So total आलंय CGST, SGST आणि फायनल टोटल. आता बघा, टोटल आहे, CGST आहे, SGST आहे, फायनल टोटल आहे. ह्या 4 व्हॅल्यू आहेत. I have 4 values. There is a CGST, there is SGST, there is a what I said, CGST, SGST, total and final total. 1, 2, 3, 4. या 4 व्हॅल्यू ज्या आहेत, या व्हॅल्यू आपल्याला कस्टमरला द्यायच्या आहेत. या व्हॅल्यू आपल्याला कस्टमरला द्यायच्या आहेत, बरोबर आहे. ओके, मग या व्हॅल्यू जर आपल्याला कस्टमरला द्यायच्या असतील तर आपल्याला काय करावं लागेल, आपण डायरेक्टली एक एक व्हॅल्यू नाही देऊ शकत. आपल्याला एक नवीन क्लास बनवावा लागणार आहे. बघा, राईट क्लिक, न्यू, क्रिएट अ क्लास. नेम ऑफ द क्लास इज बिल. नाही, मग ते योग्य नाहीये ना. कसं आहे अनुष्का, हे बघ, टोटल, CGST, SGST, फायनल टोटल, हे एका बिल साठी लागणाऱ्या गोष्टी आहेत, बरोबर आहे. मग बिल जो असतो त्याचं एक्झिस्टन्स वेगळा पाहिजे. बघ, लक्षात येईल तुला. आता करू शकतोय आपण ते, पण ते एवढं अप्रोप्रिएट नाही होत. मग मी काय केलं, इथे लिहिलंय इंटिजर बिल नंबर प्रायव्हेट. त्याच्यानंतर मी देतो इथे आय वॉन्ट डेट ऑल्सो, डेट ऑफ द बिल. आता हे युटिल पॅकेज हा इनबिल्ड क्लास आहे बरं का, हा इनबिल्ड आहे डेटचा क्लास. ओके, नंतर प्रायव्हेट तुम्हाला येणार, त्यासाठी लागणार टोटल. टोटल नंतर प्रायव्हेट डबल. ओके, CGST प्रायव्हेट डबल SGST प्रायव्हेट डबल फायनल टोटल. हे बघ, आता हे जे आहेत ना, हे एका क्लासला रिप्रेझेंट करतायत. ठीक आहे अनुष्का, बिल नंबर, डेट, टोटल, CGST, SGST, फायनल टोटल.
हे सगळे एका क्लासला रिप्रेझेंट करतायत. ठीक आहे, एका क्लासला म्हणजे कोणाला, बिल या क्लासला. कारण की हे तू सगळं कस्टमर मध्ये टाकलं तर कन्फ्युजन होऊन जाईल सगळं, राईट. हे एका क्लासचं पार्ट आहे, कोणाचा बिलचा पार्ट आहे, म्हणून मी त्याला सेपरेट ठेवला. ठीक आहे, आणि मी आता इथे बघ काय करतो, राईट क्लिक, सोर्स, कन्स्ट्रक्टर, जनरेट, सेम थिंग, राईट क्लिक, सोर्स, जनरेट, गेटर्स अँड सेटर्स, जनरेट. हे सगळं आता बघ इथे आपण काय केलं, हे बिलला मी सेट करणार आहे आणि गेटर सेटरने ऍक्सेस करणार आहे. तर परत आपल्या इन्फो क्लासकडे येऊयात. हे सगळे 4 व्हॅल्यू जे आहेत बघ काय करतोय मी, बिल, बिलचा ऑब्जेक्ट इज इक्वल टू न्यू बिल. त्यात काय करायचं, बिल नंबर सध्या मी हार्ड कोडेड देतो. बिलवर नाव असेल काहीतरी, ओके, नाही डेट आहे बरं का. देर इज अ क्लास कॉल्ड एज डेट नावाचा क्लास, हा बघा असं लिहू शकता तुम्ही. म्हणजे आजची जी डेट असेल ना सिस्टीमची, ती डेट ऑटोमॅटिकली मिळणार. हा इनबिल्ट क्लास दिला आपल्याला जावाने, आणि हा क्लास तुम्हाला या पॅकेजमध्ये मिळतो, डेट नावाच्या पॅकेजमध्ये. ठीक आहे, युटिल पॅकेजमध्ये म्हणजे. सो इथं डेट दिली, टोटल, CGST, SGST आणि फायनल टोटल, हे सगळं आपण सेट केलं. बिलचा ऑब्जेक्ट बनवला, मग आजची डेट, सॉरी बिलचा नंबर, डेट, टोटल, CGST, SGST, फायनल टोटल, हे सगळं सेट केलं. हे सगळं केलं त्या बिल क्लासला, याला आला हा डेटा. इथून हा डेटा आपण परत काय करतो, हा डेटा जो होता हा आपण आता इथून रिटर्न करणार आहे. रिटर्न बिलचा ऑब्जेक्ट, हा जो ऑब्जेक्ट मी रिटर्न करतोय, म्हणून रिटर्न टाइप चेंज करायचा बिलला. हा रिटर्न जाईल मेन क्लासकडे. गो टू मेन क्लास. मेन क्लासने काय केलं, एस इन्फोला सांगितलं कॅल्क्युलेट बिल, एस इन्फो डॉट कॅल्क्युलेट बिल, कोणासाठी, या कस्टमरसाठी. आणि तिकडनं आपल्याला त्याने बिल क्लासचा ऑब्जेक्ट दिला रिटर्न. हे बघा, म्हणजे मी कॅल्क्युलेट बिलला कॉल केलं, कस्टमर तिकडे गेला, कस्टमर मधून मी त्याने घेतलेले प्रोडक्ट बाहेर काढले, त्या प्रोडक्टसाठी बिल कॅल्क्युलेट केलं, त्या बिलसाठी जेवढे काय व्हॅल्यूज आल्यात त्या सगळ्या व्हॅल्यू एका ऑब्जेक्टला दिल्यात. तो ऑब्जेक्ट आपण रिटर्न केला मेन क्लासमध्ये. मेन क्लासमध्ये ऑब्जेक्ट आला, आता डिस्प्लेकडे जायचं आणि ब्रॅकेटमध्ये हे बिल पास करायचं. डिस्प्लेकडे जा, डिस्प्ले काय करणार, त्या कस्टमरच्या सोबत त्याचं बिल पण ऍक्सेप्ट करणार. ओके, त्याचं बिल ऍक्सेप्ट करणार. आणि हे जे बिल दिसतंय तुम्हाला, हे आता मी इथे खाली प्रिंट करणार. हे बघा, हे जे बिल दिसतंय इथे मी लिहिणार आहे बिल नंबर प्लस हे जे बिल तुम्ही दिलंय त्याचा बिल नंबर, नंतर बिलला अमाऊंट प्लस बिल नंबर, बिल टोटल, बिल नंबर, बिल टोटल, CGST, bill dot get bill CGST 10. That's why so bill dot, okay, bill dot SGST, bill dot get CGST, SGST and final total. First I want total. Total already print के लिए. Final total plus bill dot get, बिल डॉट गेट फायनल टोटल. तर तुम्ही एक ऑब्झर्व केलं का प्रोग्रामला, सगळ्या गोष्टी या सेपरेटली आहेत, लक्ष द्या. हे बघा, बिलचा नंबर, बिलचं टोटल, बिलचा CGST, SGST, फायनल टोटल, हे सगळं सेपरेट आहे. हे बिल क्लास मधून आलं, ऍड्रेस क्लास मधून आला, प्रोडक्टचा डेटा प्रोडक्ट क्लास मधून आला, आणि कस्टमरचा डेटा कस्टमर क्लास मधून आला. सो ऑल द डेटा इज सॅग्रिगेटेड प्रॉपरली. डू यू अंडरस्टँड द अप्रोच? सिंटॅक्स मध्ये थोडंफार कन्फ्युजन होईल सुरुवातीला, पण अप्रोच कळतोय का? प्लीज रिप्लाय. अनुष्का, तुझा डाऊट क्लिअर झाला का, तुझे विचारलं ते?
ओके. सो आपण काय केलं बघा, की प्रत्येक गोष्टीसाठी क्लास कसा वेगळा दिसतोय तुम्हाला. कस्टमरचा क्लास वेगळा, त्याच्यानंतर प्रोडक्टचा क्लास वेगळा, ऍड्रेसचा डेटा वेगळा आणि बिलचा डेटा वेगळा. या पद्धतीने आपण रिअल टाइम मध्ये ऍप्लिकेशन लिहित असतो. असा वेळी कळलं का तुला काय केलं ते? यश, फ्लो कळतोय का? प्लीज रिप्लाय. कारण की आता इथून पुढे म्हणजे हे तुम्हाला ऍप्लिकेशन कसं बनवायचं हे कळेल याच्यावरनं. मग मी आता पुढच्या कन्सेप्ट घेणार आहे तुमच्या, ठीक आहे. आफ्टर दिस फ्रॉम द नेक्स्ट वीक आय विल टेक द उप्स कन्सेप्ट, म्हणजे ज्या म्हणजे थेरॉटिकली ज्या कन्सेप्ट येत्या. हे ऍप्लिकेशन एक दिलंय, असे तुम्हाला मी अजून एक दोन ऍप्लिकेशन बनवायला सांगणार आहे. फक्त तुम्ही असं अपडेट नाही पाठवत कोणी मला ग्रुपवर, की काय केलं काय नाही केलं. क्लिअर? ठीक आहे. तर मग हे अशा पद्धतीने ऍप्लिकेशन करायचं आपल्याला. सो आधी आपण कस्टमर क्लासला सुरुवात केली होती, त्याच्या आधी आपण प्रोडक्ट क्लास बनवला होता. मग प्रोडक्ट हा कोणाचा पार्ट आहे? कस्टमरचा पार्ट आहे. सो यू हॅव टू ऍड द प्रोडक्ट ओव्हर हिअर इन अ कस्टमर. त्याला कंपोजिशन म्हणतात. मग ऍड्रेस पण कस्टमरचा पार्ट आहे. सो हे जे व्हेरिएबल आहे इथे लिहिण्यापेक्षा हे तुम्ही वेगळ्या क्लासमध्ये लिहा, आणि त्याला ऍक्सेस करण्याचा अप्रोच म्हणजे ह्या मेथड असतात इथे. गेट प्रोडक्ट आयडी, गेट ऍड्रेस. हे तुम्हाला ऍड्रेसचा ऑब्जेक्ट देणार, पण हा ऍड्रेस कोणासाठी आहे? कस्टमरसाठी. हा तुम्हाला प्रोडक्टची लिस्ट देणार, पण ही प्रोडक्टची लिस्ट कोणासाठी? कस्टमरसाठी. म्हणून हे कस्टमर मध्ये लिहून ठेवायचं असतं. आणि त्यानंतर मग इन्फो क्लास आला. इन्फो क्लासने आधी डेटा घेतला, किती प्रोडक्ट पाहिजे ते विचारलं, सगळ्या प्रोडक्टची लिस्ट घेतली, काय काय घ्यायचं ते, राईट. सो देन ऍड्रेस घेतला कस्टमरचा. मग हे सगळं कस्टमरला पास केलं. कस्टमरचा आयडी, कस्टमरचा नेम, मोबाईल नंबर, प्रोडक्ट घेतलेले आणि ऍड्रेस. Return the customer to the main class. In main class, you will get your customer here. Pass that customer to the calculate bill. Go to the calculation part. Calculation कडे आलो. याने प्रोडक्टची लिस्ट घेतली इथे, राईट. मग त्या प्रोडक्टच्या लिस्ट मध्ये पहिला प्रोडक्टची प्राइस इंटू क्वांटिटी I1 झाला. पुढच्या प्रोडक्टची प्राइस इंटू क्वांटिटी I2 झाला. सगळ्यांची टोटल केली. त्या प्रत्येक टोटलचा CGST HGST कॅल्क्युलेट केला. फायनल टोटल काढली, राईट. देन कॅल्क्युलेट द बिल. मग बिल क्लास इंट्रोड्यूस केला आपण नवीन. लुक ॲट दिस. मग बिल मध्ये एवढे व्हेरिएबल येतात. बिल नंबर, डेट, टोटल, CGST. आणि मग इन्फोने काय केलं, ते बिल सेट करून दिलं इथे. बिल रिटर्न केलं कस्टमरला. हे बघा इथे. गो टू दॅट बिल अँड रिटर्न टू द कस्टमर. पास दॅट बिल. या कस्टमरसाठी हे बिल. असं आपण शॉपिंगला गेलो असं असतं ना, या कस्टमरचं हे बिल, या कस्टमरचे हे प्रोडक्ट. सो इथे गेलो and you will get for this customer this is the data, for this customer this is the product list, and for this customer this is the bill. हे address पण इथे आणि हे final bill. That's it. This is the way you have to create a program. Let me run the code now. दोन products, 101, books, price, quantity. 202, 10, price, quantity. City, state, 411. Okay, customer ID. Okay, customer name. Oh, something is wrong. I'll run again. चुकीची व्हॅल्यू टाकली मी. Two products, product ID, product name, product price, quantity. Product ID, product name, product price, quantity. City, state, pin code, customer ID, customer name, customerचा मोबाईल नंबर. See this bill now. हा कस्टमरचा पर्सनल डेटा, हा कस्टमरचा पहिला प्रोडक्ट, दुसरा प्रोडक्ट, त्याचा ऍड्रेस आणि त्याचं बिल. दिस इज द वे यू हॅव टू प्रिंट द बिल. हे नंतर आपण असंच रिअल टाइम मध्ये तयार होतं. फक्त हे वेब पेजवर दिसतं. ते सोपं आहे वेब पेजवर कसं दाखवायचं.